रामकृष्ण हरी महाराज. रामकृष्ण. आपलं नाव काय? ज्ञानेश्वर प्रकाश पाटील, राहणार शेळगाव, शेळगाव म्हणजे आपल्या बादलीचं बादलीच्या जवळचा शेळगाव. शेळगाव. आपलं शालेय शिक्षण तिथे झालं 10वी पास. म्हणजे शेळगावलाच झालं? नाही, बादलीला महात्मा बादलीला गांधी विद्यालय महात्मा गांधी विद्यालय का? कॉलेज. बरोबर. शेळगावचे तर बरेच नातेवाईक आहेत आमचे पण माझे. संतोष पाटील आहे, आपला अशोक ओळखतो ना मी, अशोक बेपारी ते. जनार्दन हो हो, ओळखतो. वारले ते माझे मामचा असेल माझे ते. असं आहे का? ते आमचे भाऊ बन भाऊबंदच आहेत. तर मग तुम्हाला असं तुम्हाला काय काय येतं? म्हणजे पकवान वाजवता, छान वाजवता, पकवास, तबला, कीर्तन. कीर्तन पण करत आहे? हां, म्हणजे असं करतो. हो ना. म्हणजे पण मूळ पकवान तबला, आणि पकवास, भजन पण म्हणतात. हो हो. कारण मी ऐकले तुमचे भजन पण म्हणताना पाहिलेले. पकवान तर अतिशय उत्तम वाजवत आहे, तबला पण अतिशय छान वाजवत आहे. तुम्हाला असं केव्हा वाटलं की आपण आता म्हणजे या अभंग मार्गाला किंवा आपण वारकरी समाज? माझे वडील टाळकरी ते आधी होते का? नाही, ऐकते. हां, मग मला म्हणजे ते सोबत घेऊन जायचे, जिथं कीर्तन असलं तिथं. बरं. मी तिथं टाळ घेऊन उभा राहायचो. मग मला त्या हिच्यातून असं जे म्हातारे लोक आहे ते टाळ घेऊन घ्यायचे. मला तिथून बुवा असं वैराग्य प्राप्त झालं बा, किंवा आपण पण आळंदीला जायचं, टाळ मृदुंग शिकायचं, तबला शिकायचा. कितव्या वर्षी आपण आळंदीला गेलो? मी 2001 मध्ये. 2001 मध्ये. पण तुमचं वय किती होतं तेव्हा? तेव्हा माझं वय होतं 17 वर्ष होतं. म्हणजे एवढ्या कमी वयामध्ये तुम्हाला असं का वाटलं की आपण आळंदीला गेलं पाहिजे? हो. आणि असं आपलं 11वी 12वी आपलं जे नेहमीचं शिक्षण जे तिकडे 10वी जेव्हा सोडली पास होऊन, तर म्हणजे मी घरी काम केलं 4-5 वर्ष, आणि मग आळंदीला गेलो. हां, नाही, आळंदीला जे गेलात ना, म्हणजे असं कोणाच्या प्रभावामुळे गेलात की तुम्हाला जसं वाटलं की मला आपण जायला पाहिजे? मला स्वतःहून वाटलं. आणि आमच्या गावचे गुरुवर्य राजाराम शास्त्री महाराज आहेत, हो बरोबर, त्यांचं खूप प्रेम होतं. म्हणजे ते कुठे कार्यक्रम असला नाही मला त्यांच्यासोबत घेऊन जायचे. राजाराम शास्त्री? हो, गुरुवर्य बरोबर. सद्गुरू झेंडूजी महाराज यांच्या गादीचे 6वे वारस. हो, राजाराम शास्त्री महाराज. त्यांचा म्हणजे तुम्हाला संपर्क लाभले? हो, त्यांचा हे लाभला मला. त्यांचा एक प्रभाव पण त्यांचा आहे, आणि त्यांच्या संपर्कात पण तुम्ही राहिलेला आहात. हो हो. आणि त्यामुळे तुम्हाला असं वाटलं की तर या मार्गाला आपण गेलं पाहिजे. हो हो. मग तिथे प्रॉपर शिक्षण घेतलं? कुठल्या संस्थेमध्ये केलं? तिथं मी वारकरी शिक्षण संस्था इथं नाव दिलं होतं, आणि तिथं शिक्षण झालं. आणि आमचे जे माझे जे मृदुंग शिकण्याचे जे गुरुवर्य आहे ते गुरुवर्य अशोक महाराज पांचाळ यांच्याकडे मी मृदंग तबला शिकलो. शिक्षण आळंदीला. नाही त्याचं म्हणजे असं तिथलं शिक्षण कसं आहे की असं प्रॉपर स्कूल आहे, क्लास आहे? आमची संस्था आहे तिथं. जसं कॉलेज असतं तशीच मोठी संस्था बांधलेली आमची, आणि तिथं आमचे गुरुवर्य शिकवायला असतात आम्हाला. पण मग ते तिथे फी वगैरे असते? फी नाही, तिथं विद्यार्थ्याला फी नाही आणि शिक्षकाला पगार नाही. अशी एक संस्था आहे आमची वारकरी शिक्षण संस्था आळंदी. म्हणजे साधारणतः ज्याला असं वाटलं की मला आता याचं शिक्षण घ्यायचं आहे, तर तोच जाऊ शकतो कुठल्याही पद्धतीने, की कुठलंही आपल्याला आर्थिक बळ नसताना सुद्धा आपण जाऊ शकतो. त्याच्याजवळ काही पैसा नसला तरी तो तिथं जाऊन शिक्षण घेऊ शकतो. आणि मग परमार्थ जो आहे, जो आपला चरितार्थ जो आहे, तो कसा चालवला जातो? परमार्थ नाही म्हणत आहे, चरितार्थ म्हणतोय. चरितार्थ म्हणजे कसं की दिनचर्या जी आहे, की आपण जेवण भोजन हे याचा जो खर्च आहे तो कसा भागवला जातो? तिथं जेवणाला सुद्धा खर्च नसतो. आमची मधुघरी असते. मग असे आमच्या पाड्या असतात चाकणमध्ये, नाणेकरवाडी, मग खराबवाडी, सरवली,
अशा पाळ्या असतात. मग एक विद्यार्थी जातो आणि 10 विद्यार्थ्यांचं तो घेऊन येतो. मग ते आम्ही तिथं आमच्या संस्थेमध्ये आणल्यानंतर त्याचे वाटे केले जातात. मग एकाला समजा 2 पोळ्या 3 पोळ्या जे काय वाटा असला, 1-2 चमचे भाजी, 3 चमचे भाजी, मग जे काय आम्ही ते वाटतो आणि सर्व मिळून मग ते आमच्या ज्याचा वाटा जो तो खात असतो. बरोबर. असं आहे ते. म्हणजे जास्तीचं वाटलं तरी घ्यायचं नाही आणि जर का जास्त वाटलं तर टाकायचं पण नाही. बरोबर. म्हणजे जितकं कमी आलं तितकं तुमचं तो ग्रहण करणं आवश्यक आहे. अन्न कोणाचं टाकू नये नाही आणि कमी पडलं तर मागू पण नाही. आणि अशा पद्धतीचं तुमचं तिथलं जे कार्य ते चालत असतं. त्या संस्थेचं कार्य चालत असतं. त्या संस्थेचं नाव काय? आमच्या संस्थेचं नाव वारकरी शिक्षण संस्था आळंदी देवाची. तर आहे पण पक्वालचं जे शिक्षण आहे त्यातच झालं का? तिथंच ते महाराज मंडळी तिथंच असतात. तिथं त्यातले सेक्शन आहेत वेगवेगळे. हो, वेगळे वेगळे शिक्षण असतात. जसं मराठी व्याकरण म्हणा. बरोबर. मग प्रत्येकाला कंपल्सरी असतं का ते का? प्रत्येकाला असतं. जो तिथं विद्यार्थी जाईल त्या प्रत्येकाला ते कंपल्सरी. म्हणजे त्या विद्यार्थ्याला तिथं जाऊन काय शिकायचं आहे याच्यामध्ये हे असतं ते. म्हणजे कोणाला मृदंग तबला शिकायचा आहे, कोणाला कीर्तनी शिक्षण घ्यायचं आहे. नाही ते आता पहिल्या वर्षी सर्व सारखंच असतं का? पहिल्या वर्षीच आपण निवडतो की मला मृदंग शिकायचं? हो, पहिल्याच वर्षी निवडतो आपण. असं पहिल्या आवड घरूनच असते ती की मला हे शिकायचं आहे तिथं जाऊन. मग जे शिकायचं असलं त्या हिच्यावरती तो विद्यार्थी जोरा देत असतो. बरोबर. त्या म्हणजे ते जास्ती जोड घेत असतो शिक्षण. मग तबल्यामध्ये ताल आहेत, सगळे ताल शिकवले जातात. हो ना. कपालमध्ये पण ताल असतात. हो, ते बोल असतात मृदुंगाचे. मृदुंगाचे बोल अभंगाला वेगवेगळे बोल असतात. हो, आता समोर आता गायक मंडळी काय गाणार आहे ती, मग ते कोणची ताल म्हणणार आहे म्हणजे ते आपल्याला त्याच्यावरती मग ते रिदम द्यावं लागतं, वाजवावं लागतं. मग ते शिक्षण तसं तिथे दिलं जातं का? हो, ते शिक्षण तिथं दिलं जातं. मृदुंगाचे बोल दिले जातात. तो बोल आपण तिथून घेतला. आपले जे महाराज असतात गुरुवर्य ते आपल्याला वाजवून दाखवतात एक शब्द. मग तो आपल्याला वहीमध्ये लिहून देतात. मग ते मृदंग आपण दिवसभर घ्यायचं आणि इंद्रायणीच्या घाटावरती जायचं सकाळी 4 वाजेला. सकाळी 4ला गेल्याच्या नंतर तो एक शब्द बसवायचा परफेक्ट. आपल्या हे घेऊन जायचं आपण मृदंग घेऊन जायचा, एक शब्द बसवायचा. जसं की धा गी ता. पण तबल्याला ते बोल आहेत, याला पण आहेत का? पप्पाला तबल्याचे बोल वेगळे लग्गे असतात, वेगळे असतात. रेले मुखडे. आणि पक्वाला तसं वेगळे बोल असतात. वेगळे बोल असतात. त्यामुळे ज्याला तबला वाजवता येतो त्याला पक्वाल वाजवता येते तसं नाही. ते परफेक्ट शिकावं लागतं. ते वेगळं शिक्षण वेगळं घ्यावं लागतं. हे पक्वाल वाजवता येते त्याला तबला जमेल असं नाही. त्या ढोलकी वाजवता येते का? ढोलकी वेगळी आणि आपलं पक्वाल वेगळं. ते वाद्य वेगळं असतं. तसं नाही. आता समजा तुम्हाला मी आता पक्वाल तुम्ही वाजवताय, तुमच्या हातात ढोलकी दिली तर तुम्ही ढोलकी वाजवू शकतो. मी ढोलकी वाजवू शकतो. पण जशी ढोलकी शिकलेला आहे तो तसं नाही वाजवत. तसं नाही. म्हणजे मी ते वेळ भागवू शकतो. पण मृदंग म्हणजे एकदम परफेक्ट. त्यासाठी तुम्ही ते प्रॉपर शिक्षणच घेतले. पण म्हणजे कसं की आता ढोलकी आणि पक्वालमध्ये फरक कुठला वाटतो? फरक असतो त्याच्यामध्ये. जे रेले असतात मोकळे असते ती एक लहान आणि एक मोठी असते. हो, मोठी असते. आणि ही जर थोडी हे पण लहान मोठी असते पण कमी फरक असतो. हो, फरक असतो तो. म्हणजे जे वाद्याची आपण रिहर्सल केलेली आहे ते वाद्य आपल्या हातून काहीतरी वेगळंच वाजतं. बरोबर. आणि जे समजा नवीन वाद्य दिलं ते एवढं म्हणजे परफेक्ट नाही बसत. असं आहे ते. ज्या वाद्याचा आपण सराव होईल त्या वाद्याचाच आपल्याला. हो. मग आता मुलांसाठी तुम्ही काय सांगाल की बाबा हे वाजवलं पाहिजे, पक्वाल मुलांना असं म्हणणं आहे किंवा शिक्षण घेण्यासाठी की तुम्ही कसं ओढा करता त्यांचं जर या मार्गाला आलं पाहिजे यासाठी तुम्ही काय प्रयत्न करता? प्रयत्न आता जिथं ज्या गावामध्ये समजा कार्यक्रमाला गेलो त्या गावाला हरिपाठाला
काकड्याला वगैरे जे विद्यार्थी येत असतात त्यांना आम्ही मार्गदर्शन करतो. तुम्ही बुवा असं वेगळ्या ह्याच्यामध्ये जाण्यापेक्षा या मार्गामध्ये या. तबला, मृदंग, टाळ, तबला शिका, मृदंग शिका. एक तुम्हाला सुद्धा म्हणजे एक असं काही फ्रस्ट्रेशन जेव्हा आलेलं असतं त्यावेळेला तुम्ही मृदंग वाजवला की तुमचा ते जो ताण असतो तो कमी होऊन जातो. हो हो. तर ते मुलांना तसं पटवून देतात. हो हो. पटवून सांगतो. पटवून सांगा. किंवा कारण आपण जेव्हा मुलं असतात खूप असं वाटतं की आता मला खूप हे आता काही काही म्हणतात हे अभ्यास कर, अभ्यास कर, अभ्यास कर. मग त्यामुळे काय होतं की मुलांवरती एक ताण निर्माण होतो. किंवा तू डॉक्टर झालं पाहिजे, तू इंजिनियर झालं पाहिजे. आणि त्या मुलाला ती म्हणजे त्या मार्गाला जायचं नसतं. आणि मग त्यावेळेला काय होतं की त्याच्यावरती एक खूप मोठा ताण. मग तो दूर करण्यासाठी तबला शिका किंवा पखवाल शिका किंवा कुठलंही वाद्य जे आहे म्हणजे हे जर शिकलात तुम्ही तर तो ताण तुमचा कमी होईल. मग यासाठी तुम्ही पखवालसाठी तुम्ही काय म्हणजे सांगता का मुलांना असं की पखवाल वाजवा किंवा तबला वाजवा. त्याच्यामुळे तुमचा ताण जो तो कमी होईल. ताण कमी होईल. मन बुवा जे मन आहे ते भगवंताच्या भक्ती मार्गामध्ये लागेल. भगवंताच्या मार्गामध्ये लागणार आणि ऑटोमॅटिक तुमचा जो ताण आहे तो ऑटोमॅटिक कमी होईल. आणि असं तुम्हाला असं वाटणार नाही की चला आता आपण आत्महत्या केली पाहिजे. कारण मुलं जे आहेत म्हणजे त्यांचं हे होऊन जातात की अपयश त्यांना पचवता येत नाही. ती मुलं काय करायचं शेवटी आत्महत्येच्या मार्गाला लागतात. ते आत्महत्या होऊ नये म्हणून जर का तुम्ही या मार्गाला आलात तर तुम्हाला असं वाटणार नाही की त्याला आपण आत्महत्या केली पाहिजे. आपण समाजाला जसं आलो तर समाजाला देणं पण आहे आपलं. तर ते देणं देण्यासाठी तुम्ही काहीतरी हे शिका, याच्यामध्ये शिका. अशा पद्धतीचा संदेश तुम्ही द्यावा अशी माझी अपेक्षा आहे. आणि आपण त्या कार्य चालू ठेवा, करत राहा. आणि जसं हायस्कूलमध्ये वेळ मिळेल त्या वेळेला तुम्ही स्वतःहून जायचं हायस्कूलमध्ये. आणि असं शिक्षण जर असेल तर तुम्ही घ्यायला त्याला प्राथमिक शिक्षण असतं की ते तुम्ही द्या की ज्या प्राथमिक शिक्षणातून बरेच मुलांना गोडी जर लागली तर ते येतात पुढे. त्यानं नाही लागत ते ऑटोमॅटिक कट होतात. तर अशा पद्धतीचं कार्य तुम्ही चालू ठेवा असं माझी अपेक्षा आहे. रामकृष्ण हरी. अतिशय छान बोललात. छान हसत राहा. अशा पद्धतीने हसत ठेवा, हसत राहा. काहीतरी झालं तरी चालेल. आता आपलं हे खरं झालेलं आता काही प्रॉब्लेम नाही. तुमचा मोबाईल हरवला त्याच्यामुळे आम्हाला सर्वांना वाईट वाटलं की हे झालेले. आणि त्याच्यामुळे सर्वांनी काय ठरवलं की रात्रीच ठरवलं सर्वांनी किंवा प्रत्येकाने ते पैसे काढून तुमचे जेवढे जमा होतील तेवढ्यामध्ये तुम्हाला जो मोबाईल येईल तो मोबाईल तुम्ही घ्यावा. आता ते प्रत्येकजण तुम्हाला येऊन देऊन जातील. आधी असं ठरलं की सगळ्यांनी एकत्र जमा करायचे मग एकत्र द्यायचे. तर त्यामुळे काय होतं की असं वाटेन किंवा एखाद्या महाराजांना काय दिलं आपण या महाराजांना काय देऊ नये. आणि मग त्याच्यामुळे काय होईल किंवा इतरांवरती परिणाम होईल म्हणून तर असं सर्व शेवटी ठरलं प्रत्येकाने आपापलं सांगता न सांगता कोणाला न सांगता कोणाचं न सांगता द्यायचं. असं सगळेजण तुम्हाला येतील भेटतील. गल्लीतले पण मुलं आहेत त्यांनी पण ते पैसे जमा करून तुझ्याकडे आणून देईल. तुम्ही स्वीकारावे. रामकृष्ण. आणि चांगल्या पद्धतीने एक चांगला मोबाईल घ्या आणि एक चॅनल तयार करा तुमचं. तुम्ही यूट्यूब चॅनल तयार केलं आहे का? यूट्यूब चॅनलला बघतो आम्ही. बरोबर आहे. आपलं स्वतःचं चॅनल तयार करा. असं आहे का? आपलं स्वतःचं चॅनल तयार करा. स्वतःच्या चॅनलमध्ये आपलं पखवालचं जे आहे म्हणजे असं बोल कसे वाजायचे ते दाखवायचं कसं म्हणजे असं एक 10 मिनटाचं किंवा 15 मिनटं त्याच्यानं जास्त नाही म्हणजे ते शिकवायचं. बोल आता हे बोल आहेत किंवा सुंदर ते ध्यान कसं वाजवायचं अशा पद्धतीचं एक चॅनल तयार करा. त्याच्यामध्ये असे प्रत्येक अभंगाचं असं चॅनल तयार करतो. आणि ते आपण फक्त मित्रांना आपलं हे लिंक पाठवत राहायचं. काय होतं की याच्यातून म्हणजे सुरुवातीला नाही मिळत परंतु नंतर काय होतं जेव्हा आपण आपले 1000 सबस्क्रायबर जेव्हा होतील आणि 4000 व्ह्यूज झाले पाहिजे एका वर्षामध्ये तर यूट्यूब ऑटोमॅटिक तुमच्याकडे तुम्हाला विचारण्याला येणार. आणि मग तेव्हापासून आपल्याला पैशाचं अर्निंग सर्व चालू होतं. असं आहे का ते? आणि म्हणून आपण यूट्यूब चॅनल तयार करायचं. सुरुवातीला आपल्याला पैसे मिळणार नाही ती अपेक्षा आपण ठेवायची. पण हे जेव्हा आपले हे होतील म्हणजे 1000 सबस्क्रायबर झाले पाहिजे. वर्षाचे काही संबंध नाही परंतु एका वर्षामध्ये तुमचे तास झाले पाहिजे आपले हे 4000 तास व्ह्यूज म्हणजे आपण कसं म्हणजे की 4000 लोकांनी पाहिले पाहिजे.
तसं झालं की तुम्हाला ऑटोमॅटिक यूट्यूबवाले येतील म्हणजे ते मेसेज पाठवतात. ते मेसेज पाठवायचं आणि नंतर मग तुम्हाला विचारणार अर्निंग सोर्स तुम्हाला ॲडव्हर्टाईज पाहिजे का मध्ये जितके तुम्हाला आपल्याला ॲडव्हर्टाईज येतील तेवढे पैसे आपल्याला मिळतील. हो हो एक वेगळा अर्निंग सोर्स तयार होतो. त्या दृष्टीने तुम्ही प्रयत्न करा. हो हो यूट्यूब चॅनल तयार करा स्वतःचं. हो हो चला रामकृष्ण. या मला असा जॉब करताना चालतं ना, त्याला काय होतं. असं चांगलं आहे. हां पण त्या बाजूला नाही घेतो मला या बाजूला घ्यावं लागेल कारण ते अपोजिट जागा पडते ना. हां हां सर जीवन महाराज तुमचं चॅनल आहे ना. हा जीवन महाराज कसरे जीवन महाराज 500-550 सबस्क्रायबर आहेत ना. ते 1000 कसे होतील ना त्या दृष्टीने आपण लिंक पाठवत राहा. हा मी ते शेअर नाही करत ना. नाही करा ऑटोमॅटिक झालेले एवढे. नाही हो ना ऑटोमॅटिक आता पण काय तर शेअर करा हा आणि वर्षामध्ये मी काय समजा करतो मी गायलेले भजन असतात ना किंवा एखादा कृष्ण जन्म राम जन्म एकदा भंग घ्यायचा हा ते टाकतो ते टाकायचं. घेतले भजन. मग त्याच्यामध्ये आता असं खूप आता कार्यक्रम नाही टाकायचा. मग ते कोणी पाहत नाही. एक 10 मिनिटं 15 जास्त 15 मिनिटं किंवा 5 मिनिटं असं टाकायचं. मग ते लगेच बघतात लोक. आणि असे 4,000 व्ह्यूज झाले ना आपल्या वर्षामध्ये की यूट्यूब आपल्याला तुम्हाला पाठवणार की तुम्हाला आपल्याला एक वेगळा फॉर्म भरायला लागतो त्याच्यामध्ये की आपल्याला पैसे मिळण्यासाठी अर्निंग सोर्स तुमचा मिळण्यासाठी. मग ते आपल्याला विचारा की ॲडव्हर्टाईज सर्च मारलं पण आला नाही काय चॅनल आपली माणसं काय माहिती आहे का. मी लंडनमध्ये राहत होतो ना तर त्यामुळे लोकेशन बदललं आणि त्याच्यामुळे काय झालं की यूट्यूबला काय वाटलं की 2 क्रॉसिंग कसं काय होत आहे. मग त्यामुळे त्यांनी बंद ठेवलेलं आहे. तर ते आता मी गेल्यानंतर चालू करेल. ते लंडनला काय करायचं मुलगा माझा लंडनला असतो त्यामुळे 6 महिने मी तिकडे असतो 6 महिने इकडे असतो. मग त्यामुळे काय होतं की लोकेशन बदलून जातं. मला लिंक टाका बरं. हां लिंक टाका बरं. हो टाकतो लिंक टाका येईल बरोबर. ती बाहेर हे ना हां खाली जात नाही येतं. पांडुरंग हरी वासुदेव हरी.